ह्या मूवीमध्ये प्रोड्युसर पासून डायरेक्टर पासून सगळ्यांनी जे काही केलं मुलींसोबत, मुली फक्त समोर येत नाही, कोणी मॅरिड आहेत तर प्रश्न बोललेस तर हो, मला 15 लाखाचं आमिष आलं होतं की तोंड बंद करण्यासाठी काचकूच करत मला बोलले माझे सीन डिलीट केलेले आहेत. मग तेव्हा मुलींना ब्लॅकमेल केलं जातं. तर खरंच ही इंडस्ट्री जेवढी सेफ आहे ना तेवढीच अनसेफ सुद्धा आहे. नंतर तिथे डायरेक्टर प्रोड्युसरांना काय काय खुश. मराठी मनोरंजनात काम करत असताना वेगवेगळ्या भूमिका साकारत आपली एक वेगळीच ओळख बनवणारी अभिनेत्री आज आपल्यासोबत आहे आणि त्यांनी आपल्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना केलेला आहे. अशाच अभिनेत्रीशी आपण संवाद साधणार आहोत. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री शीतल ढेकळे. चला तर मग आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार. नमस्कार. मला सुरुवातीला हे विचारायला आवडेल की तू कोणकोणत्या चित्रपटांमध्ये आणि कोणकोणत्या मालिकांमध्ये सुरुवातीपासून काम केलेलं आहे? माझ्या चित्रपटाची म्हणजे कारकिर्दी म्हण किंवा कामाची कारकिर्दी एका खूप कठीण भूमिकेने झाली होती आणि ती सगळ्यांसाठी विचित्र भूमिका आणि क्यूटली भूमिका होती, पण माझ्यासाठी ती कठीण होती. माझी भूमिकाच अशी झाली की एका म्हणजे बुधवार पेठेमधून जी भूमिका होती, फर्स्ट माझा सिनियर कलाकारासोबत म्हणजे सिद्धार्थ जाधव त्याच्यासोबत माझी पहिली भूमिका होती सविता म्हणून. तिथून माझी सुरुवात जी झाली तर त्यानंतर मला खूप सुंदर सुंदर म्हणजे कलाक्षेत्रामध्ये रोल भेटत गेले आणि विविध याच्यामध्ये मला अनुभव घेता आला. म्हणजे चित्रपटांपासून तुझी सुरुवात झाली. वाव, चांगली सुरुवात आहे. खरंच डायरेक्ट सिनेमा मिळणं हे खूपच आत्ताच्या वेळेनुसार खूप कठीण आहे. तर तुला डायरेक्ट सिनेमा भेटलं. आता तुझं कोणतं नवं प्रोजेक्ट सुरू आहे? नवीन प्रोजेक्ट खूप भयानक आणि खूप मस्त चालू आहे. मी म्हणल्याप्रमाणे तुला सांगितलं की माझ्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारच्या मी साकारत गेल्या आणि मला अनुभव भेटत गेला. तसं आत्ता आपल्या महिलांच्या याच्यामध्ये आपल्याला व्यवसायापासून ते पुढच्या व्यवसायापर्यंत वकील, पोलीस, डॉक्टर आणि हे ते मला तशाच भूमिका भेटत गेल्यात. आणि जे आत्ता नवीन प्रोजेक्ट चालू आहे तो माझा एकदम सगळ्यांच्याच गृहिणी त्या काम करतात, सरपंचाची वाईफ तसा चालू आहे आणि त्याच्या मूवीचं नाव मी लवकरच डिक्लेअर पण करणार आहे. आता तुम्ही म्हटला की सरपंचची भूमिका म्हणून मी करते, तर तुम्हाला ते सरपंचची भूमिका, सरपंचची वाईफ, ओके, तर तुम्हाला ते कसं वाटतंय? रिअल मध्ये आपल्याला तरी ते आता म्हणजे कठीण आहे, भूमिका म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? मलाही आधी रिअल मध्ये असं वाटलं की मनोरंजन असेल त्याच्यामध्ये आणि खूप सरपंचाची वाईफ म्हटलं तर पॉलिटिशियन घराण्यातली एकदम भारदस्त व्यक्तिमत्व, पण नाही, प्रत्येक महिलांची एक वेगळी बाजू असते त्यांच्या घरात म्हणा या त्यांच्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये. तशीच सरपंचाची एक वाईफ आहे, तिच्या लाईफमध्ये लग्नापासून तिचे काय प्रसंग आहेत ह्या त्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. खूप म्हणजे कठीण आहे ती पण भूमिका, बेस्ट आहे, पण बघण्यात मनोरंजन वाटेल आपल्याला. नक्कीच बघू आम्ही. आता सध्या जर बघितलं तर तुला पण माहित असेल वडापाव गर्ल बिग बॉस मधली फेम, तिची सोशल मीडियावर खूप चर्चा होते आणि ती पण अशी दावा करते की फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा व्यावसायिक इंडस्ट्रीमध्ये की मुली सेफ नाही आहेत. तर तुला या गोष्टीबद्दल कधी अनुभव आलाय काय? म्हणजे सुरुवातीला पण आणि आता सध्या पण, याबद्दल तू काय बोलशील? खूप सुंदर प्रश्न विचारलायस आणि आत्ताच्या टायमिंगसाठी, आत्ताच्या परिस्थितीसाठी हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. तर मग हो, मला अनुभव आलाय, येतोय आणि मला वाटतं की येतच राहणार आहे. मलाच नाही तर प्रत्येक मुलीला येत राहणार आहे. सो आता वडापावचं तू बघितलंस, त्या मुलीचा तिचा खडतर प्रवास पहिले दिसला की ती व्यवसाय करून नंतर इथे आली बिग बॉस आणि बिग बॉस परत ती गेली जेव्हा तिच्यावर पण तो प्रसंग आला. सेकंडली मी माझा पर्सनली तुम्हाला सांगते की याच्यामध्ये असा प्रसंग आला की मला पहिले मूवीमध्ये जाण्यासाठी वेगवेगळं ऐकण्यात आलं की असं करावं लागतं, ओपनली बोलतोय, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. नंतर तिथे डायरेक्टर प्रोड्युसरांना काय काय मला वाटलं खुश करणं म्हणजे त्यांच्यासमोर ॲक्टिंग करणं, ऑडिशन्स देणं, दॅट्स लाईक की मला ते डेफिनेशन वाटली खुश करण्याची, पण नसते तशी काही डेफिनेशन्स. आणि जेव्हा माझे एक मूवी झाला त्यानंतर मला काही अनुभव नाही आला, पण जेव्हा माझ्या मित्रांथ्रू झाला, पहिला मूवी खिचिक हा माझ्या फ्रेंडद्वारे झाला, खूप सुंदर अनुभव. डॉक्टर झाला ज्यामध्ये प्रथमेश पार्थ झाला, तोही खूप सुंदर झाला. सिंगलही माझा खूप छान झाला मूवी, जो की अभिनय बेर्डेसोबत झाला. आणि माझे 3-4 जे मूवी आहेत, आता काकुळ असू दे, द ट्रॅप आता येणार आहे, द ट्रॅपबद्दल मला महत्त्वाचं बोलायचं आहे ह्या विषयाबद्दल. आणि जे मूवी झाले ते फ्रेंडद्वारे झाले, पण जेव्हा नवीन प्रोडक्शनचे भेटतात आपल्याला मूवी, तर त्यामध्ये मला असे प्रसंग आले की स्टार्टिंगला बोलणार की मी तुला लीड देणार,
नंतर म्हणणार की अच्छा अच्छा ठीक आहे, खूप सुंदर भूमिका केली, जेवायला कुठे येणार ग, डिनरला कुठे येणार. डिनरपासून जी सुरुवात होती एका अभिनेत्रीची, नंतर मग जेव्हा आपण नकार देतो त्या नकारापासून जी सुरुवात होती तो प्रवास फार विचित्र असतो. आणि मला हेच सांगायचं आजकालच्या पिढीला की तुम्ही जेव्हा म्हणता की आपल्याला कलाक्षेत्रामध्ये यायचंय, कलाक्षेत्रामध्ये यायचंय, तर या ना कलाक्षेत्रामध्ये, मी म्हणतच नाही, पण कलाक्षेत्रामध्ये गॉडफादर पाहिजे हे तितकंच खरं आहे. आणि सेकंड थिंग, जर स्वतःच्या पायावर मुलीला खरंच उभं राहायचं असेल ना, तर या कटकन भाषेमध्ये तुम्हाला बोलावं लागेल आणि त्याच्या समोर जावं लागेल. पण जेव्हा ह्या मुली करतात ना समोर जाण्यासाठी, तेव्हा काय प्रश्न येतो, हे तू असं बोलल्याने तुला पुढचा मूवी भेटणार नाही, किंवा तुझ्या अशा भाषेने पुढचे मूवी असू दे, पुढचे स्क्रिप्ट असू दे, असं भेटणार नाही. तर ह्याला बळी पडू नका, स्वतःच्या बळावर पुढे जा आणि त्या अशा प्रश्नांना, अशा उत्तरांना सामोरे जा, तरच तुम्ही पुढे जाणार, नाही तर तुम्ही पुढे जाणार नाही. म्हणूनच मी रोकटोक महाराष्ट्र चॅनल ह्यासाठी निवडलं की हे चॅनल सगळ्याच महाराष्ट्रातच म्हणा किंवा आमच्या पुण्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांच्या आई वडिलांना असू देत किंवा त्यांच्या मुलींना किंवा त्यांच्या वडिलांपर्यंत जाऊ द्या. तुम्ही रील्स करता तिथपर्यंत ठीक आहे, पण रील्स करण्यानंतर तुमच्या मुलीच्या ज्या अपेक्षा वाढतात, की जेव्हा स्वप्न वाढतात, त्या स्वप्नांना जाऊ देत ना समोर. मी म्हणतच नाही, पण त्या स्वप्नामागे त्या मुलीचा कोणी गैरफायदा घेतोय का किंवा गैरफायदा घेते का, आजकाल महिलाही तेवढंच करतात, तर त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. मला एवढंच म्हणायचंय, आजकालची परिस्थिती किंवा काहीही प्रोटेक्शन्स नाही आहेत बाहेर, तर तुम्ही लक्ष द्या. तर खरंच ही इंडस्ट्री जेवढी सेफ आहे ना, तेवढीच अनसेफ सुद्धा आहे. हे उत्तर असेल माझं. खरंच खूप छान तू संदेश दिलेले आहेस मुलींना. अगर ते जर ते नवीन येत असतील तरी पण तुझ्या ह्या संदेशमुळे ते स्वतःला सावरून घेतील. खरंच नक्कीच छान दिलेलं आहेस तू. आता शीतल, तू एवढं सांगितल्यास तर त्यावरून मला असं विचारायचं आहे की काम मिळवण्यासाठी काही चुकीच्या गोष्टी घडतात का, किंवा तुझं काही पर्सनल असा अनुभव आहे का याबद्दल? हो, 100% चुकीचं घडतं. आजकाल मुली सामोरे आणतात. अभिनेत्री पण काही जणी सामोरे आणत होते मध्यस्थी वेळेत, पण त्यांना स्वतःच्या म्हणजे याची भीती होती करिअरची, की आपण असं केल्याने असं होईल का, म्हणून ते दाबून ठेवतात. किंवा अन्यथा त्यांना ते आवडतही असेल असं म्हणत नाही, प्रत्येकाची पर्सनल लाईफ आहे. तर काम मिळवण्यासाठी माझ्यासोबतही प्रसंग आलेत. मी आज बिनधास्त बोलते, मी आधीपासूनच बोलते, त्यामुळे मी थोडं स्लोली लाईफमध्ये पुढे जाते. आणि मला त्याचं काहीही म्हणजे असं खंत वाटत नाही की मी हळूहळू जाते किंवा म्हणजे पुढे सगळ्यांचे येत नाही आहे. पण सगळं माझं काम बोलतंय, माझे म्हणजे जीभ बोलते त्याच्या प्रकारे. तर आणखीन काय हवंय. सेकंड थिंग असं आहे की मला पर्सनल असा अनुभव आलाय की एक मूवी आहे जो की आता तो उद्याच रिलीज होणार आहे. तुम्ही डेट्स वगैरे टाकू शकता. हा, मला माहित नाही कधी तुम्ही हे करणार आहे. तर त्या मूवीचं नाव सुद्धा मी तुम्हाला कळलं, शीतल ढेके कोणत्या मूवीमध्ये आत्ता न्यूली आली आहे, त्या मूवीचं तुम्हाला सांगते. त्या मूवीमध्ये असं झालं की मी एक मूवी करत होते, भिशी मित्र मंडळ म्हणून करत होते. तर सागर पाठक सर, ते माझे फॅमिली टाईप आहेत आणि ते खूप चांगले सर आहेत. त्यांनी माझ्यासाठी आत्ता 4 मूवीज कंप्लीट केल्यात आणि त्यांच्या प्रोडक्शनमध्ये मी खूप सेफ आहे. तर दुसऱ्या मूवीच्या वेळेस मला असं आलं की मी तो मूवी करायला गेले, मला तो मूवी खूप सुंदर भेटला. डॉक्टर नेहाचं मी कॅरेक्टर केलं. आता तो मूवी करणारच. खूप सुंदर भूमिका दिली, खूप छान होतं. मला सगळं प्रोडक्शन आवडलं, प्रोड्युसरपासून डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर सगळं आवडलं. पण जेव्हा भाई बात कहाँ पे आती है लास्ट मोमेंट पे, डिनर पे आती है. तुम्हारा क्या मन चाहे खाना एंड ऑल, चलो वो भी खिला दिया भाई उन्होंने भी. तो लगा फॅमिली टाईप आहे, म्हणजे फॅमिली सारखं वाटलं. पण बिंदास त्यानंतर काय झालं, जेव्हा मूवी एका कडेलोटवर असतो, एडिटिंग आणि हे ते, मग तेव्हा मुलींना ब्लॅकमेल केलं जातं. तेव्हा मुलींची खरी ओळख दिसते आणि तेव्हा मुली मग खाली आपला जो काही निर्णय असतो, हो नाही मध्ये कन्फ्युजन होतं. म्हणजे तुला असं म्हणायचंय की सुरुवातीला काही लोक आमिष दाखवत नाहीत, यस, एक्झॅक्टली सुद्धा दाखवले जातात. तर अशा वेळी पण आपण सावध राहायचं. एक्झॅक्टली. अगं मी सांगते, तेव्हा मला त्यांनी आमिष दाखवलं नाही, पण नंतर आहे ना, जेव्हा आपण आता समज काही वस्तू आपल्याला घ्यायची, आपण ती घेतली, पण आपल्या बॅगमध्ये तेवढे पैसे नाही आहेत, पण त्या पैशांमध्ये आपण ती वस्तू घेतली, तर आपल्याला तो वापस देण्याची गरज नाही वाटत. तर त्या
त्यावेळेस मला त्यांनी बोलले, माझं डबिंग चालू होतं आणि डायरेक्टली बोलले की असं असं आहे. अरे मी डबिंगच्या वेळेस पण त्यांनी खूप काचकूच करत मला बोलले माझे सीन डिलीट केलेले आहेत, तर तो प्रसंग माझ्यासाठी सगळ्यात वाईट आहे, म्हणून मी त्या मूवीसाठी बिलकुल सपोर्ट करत नाहीये. आणि आता हा मूवी असाही रिलीज होणार आहे, पण तसाही नाही होणार. ह्या मूवीमध्ये प्रोड्युसरपासून डायरेक्टरपासून सगळ्यांनी जे काही केलं मुलींसोबत, मुली फक्त समोर येत नाही, कोणी मॅरिड आहेत, कोणाची परिस्थिती वाईट आहे, कोणी त्यांच्या घरच्या मोठ्या व्यक्तींमुळे ते बाहेर येत नाही आहेत, किंवा कोणी त्यांना धमक्या दिलेल्या जात आहेत म्हणून त्या मूवी येत नाहीत. पण मी त्या माणसांची नावं आता ह्या रोकटोकमुळे मला कळणार आहे. आता मी सगळं बोललेली तर काही दिवसांनी ते नावं येतीलच. धमकी त्या मूवीमधून पण मला दिलेली आहे की काय, की अगं असं बोलू नको. मी म्हटलं मी पत्रकार संघ बोलवेन, मी असं बोलेन, मी आपल्या न्यूज चॅनलचं पण नाव घेतलं. तर म्हणे तुला नंतर मूवी भेटायला फार कठीण जाईल शीतल, असं होईल तसं होईल. मी ऐकून घेतलं, कारण मला माझ्या पत्रकाराने आणि वकिलांनी सांगितलं तू गपचूपपणे ऐकून घे, जोपर्यंत मूवी रिलीज होत नाही तोपर्यंत काही बोलू नकोस. देन मी ऐकून घेतलं आणि शांत बसले. आणि मला असं वाटलं आता रोकटोकला यायलाच पाहिजे, म्हणून मी रोकटोक चॅनलला आलेली आहे. आणि मला इथे न्याय भेटेलच असं नाही की मला भेटणार आहे. आणि मी सरांना बोललेच होते की मला चॅनलला येऊन आपल्याच चॅनलद्वारे पहिले सगळ्यांच्या समोर आणायचं. तर असा हा प्रसंग खूप कठीण आलेला आहे माझ्याकडे. नक्कीच तू रोकठोकला आल्यास आणि रोकठोक पद्धतीनंच तुला न्याय भेटेल अशी आमच्या चॅनेलकडून आम्ही आशा करतो. मला एक महत्त्वाचा तुला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तू इतकं बोलतेस की असं आमिष वगैरे दाखवलं जातंय किंवा असं छोट्या लास्ट मोमेंटला आपल्याला असं ब्लॅकमेल केलं जातंय. मला त्यावरून तुला एक प्रश्न विचारावं वाटतंय, कारण की सध्या पहिला पण मी तेच म्हटलं की वडापावगर, तर आता तिचं पण मला एक आठवलं मेन मुद्दा तिचा की 50 लाखाचं तिला आमिष दाखवून, एका रात्रीसाठी तिला 50 लाखाचं आमिष दाखवून तिला असं ब्लॅकमेल किंवा ब्लॅकमेल असं म्हणणार नाही, तिला आमिष दाखवलं गेलं 50 लाखाचं. मग तुला असा कधी प्रसंग आलाय का? बापरे, हा तर प्रसंग तिच्यासाठी खूपच वाईट आहे. मला आमिष दाखवलं पण त्या गोष्टीसाठी नाही, मला आमिष ह्या गोष्टीसाठी दाखवलं की मी लाईव्ह जात होते, किंवा मी अशी तुला मगाशी बोलले मी कणखर भाषेमध्ये बोलत होते, मी त्यांच्या व्हॅनिटीपासून सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. मी तुला सांगते, हां मला त्या गोष्टीसाठी आमिष दाखवलं. मी जेव्हा प्रोड्युसर आणि डायरेक्टरचं जेव्हा काही चाललं होतं एका मूवीच्या द्वारे, जेच ती मूवी, तर त्यावेळेस मी काहीतरी गोष्टी बघितल्या त्यांच्या होता वेळेस, त्यांचं चाललं होतं. तर त्यावेळेस नंतर मग मी नंतर लाईव्ह गेले. माझा जो प्रसंग झाला, मला ते माझे सीन काढले गेले, मला येऊ देत नाही आहेत कुठे, किंवा प्रीमियरच्या वेळेस मला स्टार्टिंगला सांगितलं की तुझं नाव पुढे घेतलं जाईल, प्रमोशनच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी तुला नेले जाईल. आणि आज सगळ्यांना माहिती आहे, पुणे शहरातच म्हणा या महाराष्ट्राला माहिती आहे की शीतल ही सगळ्यांचीच लाडकी, आणि शीतल ढेकळे हे नाव सगळ्यांना माहिती आहे. तर त्यासाठी सुद्धा मी त्यांना काय, आणि उलट मी त्यांना सपोर्टही करत होते की मराठवाड्यामध्ये असू दे, विदर्भात असू दे, या पुण्यात असू देत, मी तुम्हाला विदाऊट मनी विदाऊट हे करता प्रमोशन करायला रेडी आहे, बिकॉज तुमचा मूवी पुढे जावा प्रोड्युसरचा. पण यांची नियतच खोटी होती. सेकंड थिंग असं आहे की आमिषचा प्रश्न बोललेस तर हो, मला 15 लाखाचं आमिष आलं होतं की तोंड बंद करण्यासाठी, की तू आता शांत बस, काही बोलू नकोस, आम्ही वाटलंच तर पुढे बघून घेतला जाईल, ह्याच्यासाठी मला आमिष दाखवण्यात आलेलं आहे. पण त्याचं नावही मी लवकरच उघड करेन, पण आत्ता नको. दॅट्स इट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे नॅशनललाच गोष्टी घडत नाही, येस एक्झॅक्टली, तळागाळात सुद्धा अगदी या गोष्टी घडतायत, तर याच्याकडे लक्ष देणं हो, खूप घडतं गरजेचं घडतं. आहे. प्रत्येक मुली बोलत नाहीत ग, पण आपण बोलतो, त्यामुळे आपण दिसतो सगळ्यांना, आणि त्यामुळे प्रगती आहे ना, म्हणता नाही येणार की हळूहळू होते किंवा काय होते. पण मला आवडतं, आज ना उद्या माझ्यावर प्रसंग येतोय, चल मी विचार करते की नाही आत्ता नाही बोललं ना मग पुढच्या मुलीवर काय होईल. मी मग हा विचार करते की नाही यार, आपल्याला नाही भेटलं ना, आपण जिथे 4 भेटतं तिथे 2 भेटते, खुश आहे, आज लोक ओळखतात. पण उद्या मी तुझं म्हणत नाही, किंवा दुसऱ्या मुलीवर हा प्रसंग येऊ नये, किंवा चौथ्या नको येऊ, कारण ते जी सिच्युएशन असते ना खूप विचित्र असते, अंगावर शहारा येतो त्या सिच्युएशनला. असं म्हणायचं आहे की आपण लहानपणी गोष्ट ऐकलेलीच आहे की आपण कासवाची गती गेलेले बरं, पण सशाची गती नको, अजिबात नको. मला ह्या परिस्थितीने हे मात्र खरंच शिकवलेलं आहे. यातून तुझं हेच म्हणणं आहे शेवटी की आपण कासवाचीच गती गेली पाहिजे. नक्कीच नक्कीच. तुझ्यासाठी अभिनेत्री म्हणून किंवा तू एक माणूस म्हणून आयुष्यात तुझं परफेक्ट रोल असं काय आहे? माझ्यासाठी एक परफेक्ट रोल म्हणून एक सुंदर व्यक्ती आणि एक सुंदर पर्सनॅलिटी असावी, जी की कणखर, बिनधास्त, फटक बोलणारी, जे तू आहेस. तेच उत्तम मला राहिले. उलट आता येणाऱ्या नवीन कलाकारांसाठी तू काय संदेश देशील? तेच तुला सांगितलं, सगळ्यांनी सुरक्षित राहा, रोल करा, मस्त एन्जॉय करा, आणि पुढच्या परिस्थितीला आपल्याला सामोरं कसं जावं लागेल
त्याच्यासाठी ही कणखर उभं राहा आणि परिस्थिती बघूनच तुम्ही पुढे कलाक्षेत्रात पाय ठेवा. आणि बस. एक, तुझ्या आयुष्यात आतापर्यंत न विसरणारा क्षण कोणता आहे? भयानक क्षण. जो मूवी येतो आजकाल त्या मूवीमध्ये एकच शब्द बोलला जातो, जे तुला सांगितलं, कॉम्प्रोमाइज. तो विषय विसरता न येणार आहे आणि तो माझ्या लाईफमध्ये राहणार जोपर्यंत मी कलाक्षेत्रात आहे. ओके. बस. एवढं सगळं तू बोललेस, कॉम्प्रोमाइज वगैरे, हे आता हे सगळ्या गोष्टी घडतच आहेत. Yes. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्याबरोबर सुद्धा घडायला लागल्यात. सगळ्या मुली सुरक्षित आहेत असं वाटत नाही, पण या व्यतिरिक्त हे सगळं घडून सुद्धा तू स्वतःला पुढचे 5 वर्ष कुठं पाहतेस? मी पुढचे 5 वर्ष ह्या क्षेत्रातच बघते. नाहीच क्षेत्र मला जमलं तर मी 100% मुलींसाठी, महिलांसाठी राजकारणात उतरेल. नक्कीच. नक्कीच तुला चान्स मिळेल असं मला वाटतं. इतकं कणखरपणे बोलतेस. थँक्यू सो मच. आजचा हा संवाद त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा खूप प्रेरणादायी होता आणि त्यांच्या आयुष्यात आणि आता त्यांचे जे काही अभिनय क्षेत्र जे आहे त्यामध्ये इतका खडतर प्रवास असताना सुद्धा त्या कणखरपणे आणि जसं आमच्या भाषेत रोखठोकपणे त्या उभ्या आहेत. तर खरंच त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनेलकडून. थँक्यू सो धन्यवाद. मच.